नमस्कार मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंग चॅलेंजच्या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार आहोत दिस दॅट आणि दोज याचा वापर इंग्रजी बोलण्यामध्ये कसा करायचा, आपण फ्लुएंट इंग्रजी बोलण्यासाठी याची मदत आपल्याला काय होईल आणि आपण कशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून इंग्रजी बोलू शकू ते आपण या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. चला तर पहिले एक्झाम्पल बघूया. दिस इज अ टेबल. हा एक टेबल आहे. दिस म्हणजे हा, दिस म्हणजे हा, इज म्हणजे आहे. अ टेबल हा एक टेबल आहे. सपोज इथे एखादा टेबल ठेवलेला आहे. हा एक टेबल आहे. हा एक टेबल आहे. दिस इज हा काय टेबल आहे. दिस इज ए टेबल. जर जास्त असते, एकापेक्षा जास्त असते तर मी इथे काय वापरलं असतं, जास्त असते तर प्लुरल साठी आपण आर वापरतो. प्रेझेंट मध्ये प्लुरल साठी आपण काय वापरतो, आर वापरतो. दिस इज टेबल. एखाद्या गोष्टीचं डिस्क्रिप्शन देण्यासाठी आपण काय वापरतो, मला या टेबल बद्दल सांगायचं आहे. हा टेबल आहे. दिस इज ए टेबल. ही कार आहे. दिस इज अ कार. हा मोबाईल आहे. दिस इज ए मोबाईल. हा लॅपटॉप आहे. दिस इज ए लॅपटॉप. तर हे समजण्याच्या पूर्वी आपल्याला बेसिक कन्सेप्ट दिस काय, दीज काय, दॅट काय आणि दोज काय याचा समजायला पाहिजे. तर हा चार्ट महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा चार्ट आहे. आपल्याला हे एक्झाम्पल घेण्याच्या पूर्वी हा चार्ट समजायला पाहिजे. हा चार्ट आपल्याला चांगल्या प्रकारे समजायला पाहिजे. तर सिंग्युलर आणि प्लुरल जर एक असेल आणि त्या वस्तूबद्दल आपल्याला सांगायचं असेल तर, आणि ती वस्तू माझ्या जवळ असेल, सपोज हे रिमोट, हे रिमोट माझ्या जवळ आहे, तर मी काय म्हणेल, दिस इज अ रिमोट. मी काय म्हणेल, दिस इज रिमोट. माझ्या जवळ आहे आणि एक आहे. एक आहे माझ्या जवळ आहे. दिस इज अ रिमोट. इथे काय म्हटलं मी, दिस इज अ रिमोट. जवळ सुद्धा आहे आणि एकच आहे. दिस इज रिमोट. दिस इज टेबल. हा जवळ सुद्धा आहे आणि एकच आहे. दिस इज डिजिटल बोर्ड. हा एकच आहे, माझ्या जवळ आहे. दिस इज. आता जर तो जवळ जरी असला, तो जवळ जरी असला पण नंबर ऑफ गोष्टी असतील. जवळ आहे पण नंबर ऑफ गोष्टी आहे. जवळ आहे पण नंबर ऑफ गोष्टी आहे, एकापेक्षा जास्त आहे, तर मी दिस नाही वापरू शकत. तर मला वापरावं लागतं दिस. THESE. दिस. इथे मी एक बॉक्स काढला. इथे मी 1, 2 आणि 3 बॉक्स काढले. का? कारण एकापेक्षा जास्त आहे, प्लुरल आहे, अनेक वचन आहे. ठीक आहे. तर दिस काय वापरलं मी, दिस. एकापेक्षा जास्त बॉक्स आहे. These are 3 boxes. हे 3 बॉक्सेस आहे. These are 3 boxes. These are 3 pens. आर का वापरलं सर? आर अनेक वचन आहे. प्रेझेंट मध्ये आपण काय वापरतो, आर. आणि पास्ट मध्ये आपण वापरतो वर. फ्युचर मध्ये आपण वापरतो विल बी. फ्युचर मध्ये आपण वापरतो. प्रेझेंट मध्ये अनेक वचन साठी आर, पास्ट मध्ये वर आणि फ्युचर साठी. ही गोष्ट तुम्हाला अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. तर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. जवळ आहे, एक आहे, दिस. जवळ आहे पण एकापेक्षा जास्त गोष्टी आहेत, त्याबद्दल मला सांगायचं आहे, तर दिस. THESE. मी बॉक्सच्या माध्यमातून तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. नेक्स्ट आहे दूर आहे. एकच गोष्ट आहे पण दूर आहे आणि त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. त्याबद्दल दॅट इज माय स्कूल. ती माझी शाळा आहे. दॅट इज माय स्कूल. दॅट इज. ती दिसत आहे ना, ती माझी शाळा आहे. माझ्या जवळ आहे का? नाही, दूर आहे. मी पॉइंटरनी दाखवतोय, मी फिंगरनी दाखवतोय. ती जे दिसत आहे ना, ती माझी शाळा आहे. मग काय वापरलं मी, दॅट इज माय स्कूल. काय वापरलं, दॅट इज माय स्कूल. दॅट इज माय स्कूल. ती माझी शाळा आहे. जवळ होती का ती? नाही, दूर होती आणि मी तिचं वर्णन करत होतो. दॅट इज माय स्कूल. आता दूर आहे आणि नंबर ऑफ आहे.
दूर आहे आणि नंबर ऑफ आहे एकापेक्षा जास्त आहे, त्याचं मला वर्णन करायचं आहे, ती गोष्ट मला सांगायची आहे. तर मी काय म्हणणार, दोज. काय म्हणणार, दोज. काय एक्सप्लेन करणार, दोज. दोज आर 4 टेबल. दोज आर 4 टेबल म्हणजे ते 4 टेबल. इथे जवळ नाही आहे माझ्या, दूर आहे. मग ते 4 टेबल, दूरचे 4 टेबल. ब्रिंग हिअर, इथे आण. ब्रिंग हिअर, इथे आण. असं जर मला कोणाला सांगायचं असेल, ते 4 टेबल इथे आणा, ते तिकडे जे 4 टेबल ठेवलेले आहे ते इकडे आणा. दोज 4 टेबल्स. दोज आर 4 टेबल्स. दोज तिथे मी प्रेझेंट मध्ये आर वापरणार, पास्ट मध्ये वर, फ्युचर मध्ये दे विल बी. तर हा कन्सेप्ट, बेसिक कन्सेप्ट होता. हा जर तुम्हाला समजला असेल तर हे जे सेंटेन्स आहे, प्रॅक्टिस सेंटेन्सेस, डेफिनेटली तुम्हाला प्रत्येक गोष्ट, ईच अँड एव्हरीथिंग तुम्हाला समजेल. तुम्ही थाउजंड्स ऑफ सेंटेन्स याच्या माध्यमातून थाउजंड्स ऑफ गोष्टी इंग्रजी बोलू शकता. जिथे तुम्ही दिसचा यूज करू शकता, त्यानंतर तुम्ही दिसचा यूज करू शकता, दॅटचा यूज करू शकता आणि दोजचा सुद्धा वापर करू शकता. तर आपण एक्झाम्पल्स बघूया. सेकंड एक्झाम्पल, दीज आर चेअर्स. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, दीज काय म्हटलं तुम्ही, दीज आर चेअर्स. दीज, दीज. आता दीज, दीज साठी किती आहे, अनेक वचन, नंबर ऑफ आहे, म्हणून प्रेझेंट मध्ये काय वापरायचं आहे, आर. जास्त आहे, एकापेक्षा जास्त आहे. दीज आर चेअर्स. काय, खुर्च्या. दीज आर चेअर्स, या खुर्च्या आहेत. 5-10 खुर्च्या इथे असतील तर दीज आर चेअर्स. दीज आर चेअर्स. जवळ आहे, जवळ आहे, माझ्या जवळ आहे, मी वर्णन करतोय. दीज आर चेअर्स. दीज आर 5 चेअर्स. तर जवळ आहे, एकापेक्षा जास्त आहे. दीज आर चेअर्स. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. दॅट इज माय स्कूल. आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू दिस एक्झाम्पल. दॅट इज माय स्कूल. ते दिसत आहे ना, ती माझी शाळा आहे. ते दिसत ना, ती माझी शाळा आहे. दॅट इज माय स्कूल. दॅट इज माय कॉलेज. दॅट इज माय कार. ती दिसत आहे, ती माझी कार आहे. दॅट इज माय कार. ते दिसत आहे ना, ते माझं घर आहे. दॅट इज माय हाऊस. काय म्हटलं मी, दूर आहे, एकच आहे, दूर आहे. दॅट एकच आहे, दूर आहे आणि त्याच्याबद्दल सांगायचं आहे. तर दॅट इज माय स्कूल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. दोज आर. दोज कधी यूज केलं, दूर आहे आणि एकापेक्षा जास्त गोष्टी आहे. दूर आहे, दोज. दोज दूर आहे, एकापेक्षा जास्त आहे. दोज आर माय रिलेटिव्ह. रिलेटिव्ह आपले जवळ जनरली नसतातच, ते दूर एका वेगवेगळ्या गावाला असतात. दोज आर माय रिलेटिव्ह. ते माझे रिलेटिव्ह आहे. जवळ आहे का, नाही. दूर आहे, एक आहेत का, नाही. नंबर ऑफ आहे, एकापेक्षा जास्त आहे, प्लुरल आहे, अनेक वचन आहे. तर दोज आर माय रिलेटिव्ह. ते माझे रिलेटिव्ह आहे, एकापेक्षा जास्त. आर प्रेझेंट मध्ये. जर पास्ट मध्ये म्हणायचं असेल तर दोज वर माय रिलेटिव्ह असं म्हटलं असतं. नेक्स्ट, दिस इज माय पेन. हा माझा पेन आहे. दिस माय, एकच आहे ना, जास्त आहे का, नाही. जर इथे 5 असते तर, जास्त असते तर मी आर वापरलं असतं. ओके. आणि इथे आर वापरू शकता किंवा आपल्याला दीज, दोज या गोष्टींचा वापर आपल्याला अनेक वचनच्या ठिकाणी करायचा. दीज आर माय शूज. आता बघा, दीज आर माय शूज. एक आहे का शूज, एक पेक्षा जास्त आहे म्हणून काय वापरलं, दीज. काय वापरलं, दीज. जवळ आहे, इथेच आहे म्हणून आर. दीज जवळ आहे म्हणून दीज आणि एकापेक्षा जास्त आहे आर. माय शूज, माझे शूज आहे. दीज आर माय शूज. हे जे दिसत आहे ते माझे शूज आहे. दीज आर माय शूज. नेक्स्ट, दॅट इज, एकच आहे, दूर आहे, एकच आहे. दॅट इज ब्युटिफुल हाऊस. ते सुंदर घर आहे. जवळ आहे का, नाही, दूर आहे. दॅट इज ब्युटिफुल हाऊस. दॅट इज ब्युटिफुल हाऊस, दूर आहे. नेक्स्ट, दोज आर ओल्ड बिल्डिंग्स. ज्या बिल्डिंग्स दिसतात आहे ना त्या दूर आहेत. दोज त्या दिसतात आहे, मी हात दाखवून सांगतोय. दोज आर ओल्ड बिल्डिंग्स. या ज्या बिल्डिंग्स आहे ना, आर अनेक वचन आहे, नंबर ऑफ आहे. ओल्ड जुन्या इमारती आहेत. बिल्डिंग म्हणजे इमारती. नेक्स्ट, दिस इज माय बुक. हे माझं बुक आहे. दिस इज माय बुक. दिस इज माय बुक. सपोज एक बुक आहे,
हे कन्सिडर करू. दिस इज माय बुक, हे माझं बुक आहे, मी हे वर्णन करत आहे, एकच आहे सिंगल. दिस इज माय बुक, माझं बुक आहे, माझं पुस्तक आहे. नेक्स्ट, दीज आर माय फ्रेंड्स, दीज आर माय फ्रेंड्स, जवळ आहेत परंतु एकापेक्षा जास्त. दीज आर माय फ्रेंड्स, आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू बेसिक कन्सेप्ट. दीज आर माय फ्रेंड्स, हे माझे मित्र आहेत. दीज आर माय फ्रेंड्स, हे माझे मित्र आहेत. नेक्स्ट, एक आहे दूर आहे. दॅट इज युअर कार, दॅट इज युअर कार, दॅट इज युअर कार, तुमची कार आहे, तुमची कार, ती तुमची कार आहे. दॅट इज युअर कार, दूर आहे. नेक्स्ट, दोज आर, दोज एकापेक्षा जास्त आहे, ठीक आहे, आणि नंबर ऑफ आहे, जास्त आहे. दोज आर हिज पॅरेंट्स, दूर आहे, ठीक आहे, दूर आहे आणि सांगतोय आपण त्याबद्दल. दोज आर हिज पॅरेंट्स, त्याचे पालक आहे. दोज ते आर आहेत, हिज त्याचे, पॅरेंट्स पालक आहे, आई वडील आहे. नेक्स्ट, दिस इज स्मॉल रूम, ही रूम छोटी आहे, ज्या रूम मध्ये मी राहतो ही रूम छोटी आहे. दिस इज स्मॉल रूम, दिस इज स्मॉल रूम, एकच आहे. दिस इज स्मॉल रूम. तुम्हाला एक आहे, जवळ आहे, दूर आहे, एकापेक्षा जास्त आहे, हा कॉन्सेप्ट माइंड मध्ये फिक्स झाला असेल. मी या चार्टच्या माध्यमातून तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू सुद्धा शकता. नेक्स्ट, दीज आर फ्रेश ऍपल, हे ताजे सफरचंद आहे. दीज, आता बघा, दीज आर फ्रेश ऍपल, हे ताजे सफरचंद आहे, पण एकापेक्षा जास्त आहे ना. ऍपल इथेच ठेवलेला आहे टेबल, माझ्या जवळच आहे, पण एकापेक्षा जास्त आहे ना, म्हणून आपण काय यूज केलं, दीज आर. दीज आर फ्रेश ऍपल, ताजे सफरचंद. नेक्स्ट, दॅट इज ए बिग प्रॉब्लेम, हा मोठा प्रॉब्लेम आहे. तो जो प्रॉब्लेम आहे ना, तो मोठा प्रॉब्लेम आहे. दॅट इज अ बिग प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम सध्या नाही, दूरच्या प्रॉब्लेम बद्दल आपण डिस्कस करा. दॅट इज बिग प्रॉब्लेम, त्या प्रॉब्लेम बद्दल आपण डिस्कस करतो, ठीक आहे. दॅट इज बिग प्रॉब्लेम, दॅट इज बिग प्रॉब्लेम, एकच आहे. नेक्स्ट, दोज आर डिलिशियस स्वीट्स, ते स्वादिष्ट असे स्वीट्स आहेत, ठीक आहे, स्वीट मिठाई आहे. दोज आर, दोज म्हणजे त्या आहेत, दोज म्हणजे त्या आहेत, एकापेक्षा जास्त मिठाई आहेत, एक आहेत का नाही. दोज आर डिलिशियस, स्वादिष्ट, रुचकर, डिलिशियस स्वीट्स आर, एकापेक्षा जास्त आहे म्हणून आर, दूर आहे म्हणून दोज. नेक्स्ट, दिस इज अन इंटरेस्टिंग स्टोरी, ही जी स्टोरी आहे ही इंटरेस्टिंग आहे. जी स्टोरी आहे ती कशी आहे, इंटरेस्टिंग आहे, त्याच्यामध्ये इंटरेस्ट येईल अशी स्टोरी आहे. पण किती स्टोरी आहे, त्या पुष्कळ आहे का नाही, एका स्टोरी बद्दल मी बोलतोय. समजा छावा मूवीची स्टोरी इंटरेस्टिंग आहे, ठीक आहे, आपल्याला त्याच्यामधनं खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या, तर दिस इज इंटरेस्टिंग स्टोरी, दिस इज इंटरेस्टिंग स्टोरी. नेक्स्ट, दीज आर, एकापेक्षा जास्त. दीज आर, जवळ आहे, दीज म्हणजे जवळ. दीज आर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट, हे महत्वाचं डॉक्युमेंट आहे. दीज आर, हे जे डॉक्युमेंट्स आहे हे महत्वाचे. एक डॉक्युमेंट आहे का नाही, एकापेक्षा जास्त. आपले मार्कशीट असेल, आपलं बोर्ड सर्टिफिकेट असेल, आपली टीसी असेल, आपलं कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल असेल, नंबर ऑफ डॉक्युमेंट्स आहे. मग आपण काय म्हणू, दीज आर, हे जे डॉक्युमेंट आहे जे मी फाईल मध्ये ठेवलेले आहे हे महत्वाचे आहे. दीज आर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स, दीज आर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स. तर या लेक्चर मध्ये आपण दीज, दॅट आणि दोज कोणत्या कंडिशनला यूज करायचे, कसे यूज करायचे आणि याच्या माध्यमातून इंग्रजी कशी बोलायची ते आपण डिस्कस केलं. तुम्हाला जर यामध्ये काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमच्या डिफिकल्टीला सोल्युशन घेऊ शकता आणि खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून जाणून घेऊ शकता की तुमचा सुद्धा इंग्रजी बोलण्याचा प्रवास सुरळीत कसा होऊ शकतो. तुम्ही सुद्धा तुमच्या भविष्याला उज्ज्वल भरारी कशी देऊ शकता. तुम्हाला इंग्रजी शिकायचं आहे का, तुम्हालाही वाटतं का आपल्याही मुलांना इंग्रजी फार फार बोलता यावं, करिस्मॅटिकली कॉन्फिडेंटली बोलता यावं, तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही जाणून घेऊ शकता की आपला हा प्रवास कसा सुरू करता येईल. तुम्हाला हा व्हिडिओचे कंटेंट्स आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.